दर्द भाग 25. सायलीसुद्धा राहुलच्या प्रेमाच्या विरहात तडपत होती. तिलासुद्धा राहुलला विसरणं शक्य नव्हतं. बंगल्यात सायलीच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. काहीच दिवसावर लग्न येऊन ठेपले होते. स्वतः रावसाहेब जातीने उभा राहून तयारी करून घेत होते. सायलीही सर्वांशी हसत खेळत बोलून आपले दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. खूप दिवस झाले सायली बाहेर गेली नव्हती. आज आईबरोबर लग्नाची शॉपिंग करण्यासाठी बाहेर आली होती. त्यासाठी आईने तिला खूप विनवले होते. सायलीसाठी आई ड्रेस सिलेक्शन करत होती, पण सायलीचे लक्ष लागत नव्हते. ती शांत उभा होती. तोच तिला समीर दिसला. समीर तिच्याजवळ येत तिच्या आईला नमस्ते म्हणून सायलीकडे पाहून, आपण दोघेही झाले गेले विसरून जाऊया. सायलीचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तो सायलीला दुकानाच्या काचेतून बाहेर राहुल चालताना दिसला. तो नशेमध्ये तोल सावरत चालला होता. त्याला पाहून तिचे डोळे भरून आले. मी वॉश घेऊन येते असे म्हणून ती निघून गेली. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ते पुसत तिने आरशात पाहिले तर तिला त्यामध्ये राहुल दिसत होता. ती जोरात हुंदके देत रडत तेथेच खाली बसली. खूप वेळ होत आला होता. समीर आईशी गप्पा मारत होता. सायली डोळे पुसत बाहेर आली. सर्वजण शॉपिंग आटपून घरी निघून गेले. राहुलने कॉलेजला जाणे बंद केले होते. तो सतत नशेत असायचा. मन्यालाही त्याची ही अवस्था पाहावेना, म्हणून त्याने त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्याचे ठरवले. त्याने विचार करून त्याला सर्व सत्य सांगायचे ठरवले. मन्या आपल्यासोबत सुरेशला घेऊन राहुलजवळ आला. राहुल बिअर बारमध्ये दारू पीत बसला होता. मन्या त्याच्यासमोर बसत म्हणाला, राहुल बस कर आता. खूप झालं आता. तुझ्या मुलीच्या प्रेमविरहात वेडा झाला आहे. ती त्या लायकीची नाही. ती उद्या राज पाटलांबरोबर लग्न करते. यापूर्वी तिने खूप मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून फसवले आहे. म्हणून तुम्हाला वेगळे करण्यासाठी आम्हीच तुम्हा दोघांमध्ये दरार निर्माण केली. कारण ती चरित्रहीन मुलगी आहे. आणि हे तुला सांगितले असते तरी तुझा विश्वास बसला नसता. म्हणून आम्ही तुम्हाला वेगळ्याच मार्गाने वेगळं केलं. मन्याने एका दमात राहुलला सर्व सांगितले. राहुल नुसता भान हरपून मन्याचं बोलणं ऐकत होता. तो सुरेश म्हणाला, राहुल हे सत्य आहे. जेव्हा आम्हाला तिचे सत्य रूप कळले तेव्हा तिची पूर्ण शहानिशा करून आम्ही तुम्हाला वेगळं करण्याचा निर्णय घेतला. तुझ्यासारखीच तिच्या एका प्रियकराची अवस्था झाली होती. त्याने आत्महत्या केली. ती अवस्था तुझीसुद्धा होऊ नये म्हणून आम्ही हा खेळ खेळलो. राहुल हसत मन्याकडे बघून, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही. मी सायलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. आणि तुम्हाला जर मित्राला सुखात पाहायचं असेल तर. इतक्यात त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तो रागाने, तर मला एकट्याला राहू द्या. जावा येथून. मला कोणी मित्र नाही. राहुल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मन्या व सुरेश निघून गेले. राहुल खूप टेन्शनमध्ये होता. त्याला काहीच समजेना काय करावे. त्याला सायली व सर्व मित्रांचा तिरस्कार वाटत होता. कोण खरे कोण खोटे हेच त्याला समजेना. तो खूप दारू प्याला व घरी निघून गेला. दर्द या कथेचे सर्व भाग पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन कथेचा आनंद घ्या.